नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प किंवा ज्याला पोकरा असं म्हटलं जातं. पोकरा 2.0 काय आहे किंवा 2.0 काय आहे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल की पोखरा योजना सुरू झालेली आहे. पोखरामध्ये मला अर्ज करायचा आहे. पोखरा योजनेमध्ये कोणत्या-कोणत्या घटकासाठी तुम्हाला लाभ दिला जातो? यामध्ये कोणत्या गावांचा समावेश आहे? तुमच्या गावाचा यामध्ये समावेश आहे का नाही? याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये तुमचे गाव आहे का नाही? हे कसं चेक करायचं? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी हा प्रकल्प नेमका काय आहे ते अगोदर समजून घेऊ. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे काय? नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला NDKSP हा हवामान बदलास संवेदनशील असलेल्या गावामधील लहान व सीमांत शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेता यावे व उत्पन्नामध्ये शाश्वत वाढ व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या सहकार्याने 6 वर्ष कालावधीसाठी राबवला जाणारा प्रकल्प आहे. म्हणजे हा एक प्रकल्प आहे ज्यामध्ये हवामान बदलास संवेदनशील असलेल्या गावाची लिस्ट दिलेली आहे, ज्यामध्ये लहान व सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ करता यावी यासाठी हा प्रकल्प आणण्यात आलेला आहे. थोडक्यात काय तर महा-डी-बी-टी पोर्टलप्रमाणे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ या पोर्टलद्वाराही घेता येईल. परंतु या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचं गाव या लिस्टमध्ये असणं आवश्यक आहे. चला तर मग पाहूयात की तुमचे गाव या लिस्टमध्ये आहे का नाही हे कसे चेक करायचे. पोखरा या योजनेसाठी तुमच्या गावाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करायची आहे. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव यामध्ये आहे का नाही चेक करण्यासाठी तुमचा जिल्हा इथून तुम्हाला निवडायचा आहे. तुमचा सब डिव्हिजन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर गावांची यादी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं विलेज नेम पाहायला मिळेल. त्याचा तालुका पाहायला मिळेल, सब डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट पाहायला मिळेल. आता यामध्ये ज्या गावांचा समावेश आहे, अशाच गावातील शेतकऱ्यांना पोखरावरील वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येईल, यासाठी अर्ज करता येईल. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यामध्ये तुम्ही चेक करा की तुमच्या गावाचं नाव आहे का नाही. गावाचं नाव असेल तर तुम्ही यामध्येही अर्ज करू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.